नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील तमाम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी संबंधित सर्व पात्र लाभार्थी महिलांसाठी एक सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. तर लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांसाठी सरकारने त्या ठिकाणी कडक निर्देश दिलेले आहेत. या ठिकाणी याची संपूर्णपणे बातमी पाहण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा आणि व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या एकदा सबस्क्राईब नक्की करा. चला तर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. नमस्कार, मी ऋतिक आणि तुम्हाला तर माहीतच आहे आपली एकच साईट म्हणजेच मराठी साईट. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना सरकार 1500 रुपये देत आहे. पण आता या ठिकाणी महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबरपर्यंतचे सर्व पैसे महिलांच्या खात्यात पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत. या जोरदार चर्चा सुरू आहे की लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची सरसकट फेरपडताळणी केली जाणार आहे. तरी या संदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली असता त्या म्हणाल्या, जर विभागाकडे अर्जासंदर्भात काही तक्रारी प्राप्त झाल्या तर फक्त अशा अर्जाची फेरपडताळणी केली जाणार व त्या महिला या योजनेतून बाहेर केल्या जाणार. त्याचप्रमाणे ते पुढे म्हणाल्या, सरकारकडून सरसकट अर्जाची फेरपडताळणी केली जाणार असा कुठलाच निर्णय सरकारकडून घेण्यात आलेला नाही. ज्या महिला या योजनेच्या निकषात बसतात अशा महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळत राहणार आहे. महिला व बालकल्याण विभागाने त्या ठिकाणी कोणते निर्देश दिले पहा. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही महत्त्वाचे वक्तव्य केलेले आहेत. तर ते म्हणाले की ज्या महिला योजनेच्या निकषात बसणार नाहीत त्यांनी स्वतःहून आपले नाव मागे घ्यावे, अन्यथा त्यांना दंडासह रक्कम त्या ठिकाणी परत द्यावी लागणार. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये खळबळ उडालेली आहे. या संदर्भात महिला व बालकल्याण विभागाचे सचिव अनुप कुमार यांनी राज्यातील सर्व जिल्हा व महिला बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधण्यात त्यामध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही महत्त्वाचे कडक निर्देश देण्यात आलेले त्या ठिकाणी माहिती समोर येत आहे. तर त्यांनी कोणते निर्देश दिले पहा. तर पहा त्याचे निकष. पहिला म्हणजे लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असावे. दुसरे, लाभार्थी कुटुंबाच्या सदस्याच्या नावे 4 चाकी वाहन नसावे कुठल्याही प्रकारचे. 3 नंबर पहा, लाभार्थी कुटुंबाचे सदस्य इन्कम टॅक्स भरता नसावा. तर 4 नंबर, लाभार्थी महिला केंद्र किंवा राज्य सरकारच्या इतर आर्थिक योजनेशी लाभार्थी नसावी. म्हणजेच PM किसान अशा अनेक योजना सरकारच्या आहेत त्याच्यात लाभार्थी नसली पाहिजे. तर पुढची, लाभार्थी महिला हे महाराष्ट्र राज्यातीलच रहिवासी असणे त्या ठिकाणी गरजेचे आहे. हे त्या प्रकारचे या ठिकाणचे निकष त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी आता लावण्यात आलेले आहेत. तर याची सर्व महिलांनी, लाडक्या बहिणींनी याची नोंद घ्यावी. धन्यवाद.